शालोम प्रियांनो, अनुग्रह फाउंडेशनच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रभूनं ही नवीन संधी दिलेली आहे जी कदाचित अनेक लोकांना मिळालेली नाही. त्याबद्दल आपण प्रभूचे आभार मानूया की त्याने आम्हाला अजूनही या जिवंतांच्या भूमीवर ठेवलेलं आहे. काय असेल त्याचा उद्देश? हाच की आपण प्रभूची स्तुती करावी, त्याचं गौरव करावं, त्याच्या सानिध्याचा अनुभव घ्यावा. चला तर आजच्या उपासनेमध्ये आपण प्रभूची आराधना करूया, स्तुती करूया, त्याच्या नावाला मान महिमा गौरव देऊया, त्याच्या सानिध्याचा अनुभव घेऊया आणि त्याच्या वचनामधून त्याचा संदेश ऐकूया. आजच्या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. प्रभू, तुझी उपकार स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो. सर्व मान महिमा गौरव तुझ्या चरणी अर्पण करतो. तू सार्वभौम देव आहेस. या जगावर तुझी सत्ता आहे. तू सिंहासनारूढ आहेस. सर्व गोष्टी तुझ्या नियंत्रणात आहे हे आम्ही कबूल करतो आणि तुझी स्तुती करतो. जरी या दिवसांमध्ये, या कठीण दिवसांमध्ये आम्हाला दुःखाचा सामना करावा लागत आहे. अनेक आमचे प्रियजन आम्हाला सोडून गेलेले आहेत. अनेक दुःखित कुटुंब आहेत आणि या सर्व परिस्थितीचा आम्हाला काहीही अंदाज येत नाही. तरी आम्हाला हे माहीत आहे प्रभू की तू सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणात ठेवलेल्या आहेस. तुझ्या इच्छेबाहेर काहीही नाही. आणि असा जो परमेश्वर, त्याचे आम्ही लेकरं आहोत. आम्ही त्याला आबा आणि बापा अशी हाक मारू शकतो. त्याच्या सानिध्याचा अनुभव घेऊ शकतो. हा कितीतरी मोठा आशीर्वाद आम्हाला आहे. परमेश्वर आमच्या सह आहे, इमॅन्युअल आहे आणि याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू देवा, या दिवसातून जात असताना आम्ही तुझा हात हातामध्ये घेत आहोत आणि तू चालवतोस तसे चालत आहोत. तू आम्हाला उत्तम मार्गाने नेणार आहेस असा आमचा विश्वास आहे. प्रभू देवा, आज आम्हाला ही आराधना करण्याची संधी दिलीस म्हणून तुझे आभार मानतो. इथून पुढचा सर्व वेळ तुझ्या हातात देतो, यासाठी की आम्ही तुझ्या मार्गदर्शनाप्रमाणे चालावं आणि तुझी स्तुती करावी. येशू आमचा तारणारा, त्याच्या नावानं प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, खरंच दिवस कठीण आहेत. आम्हाला खरंच काही समजत नाही कशा रीतीने आम्ही आमचं जीवन व्यतीत करावं. परंतु हे मात्र नक्की की प्रभू आमच्या सोबत आहे आणि म्हणून चला त्याची उपकार स्तुती करूया. आज प्रभुभोजन आहे, तेव्हा पूर्ण तयारीनिशी आपण उपासनेमध्ये सहभागी होऊया. चला तर प्रभूची उपकार स्तुती करूया, त्याचा जय जयकार करूया. आणि प्रभूचा जय जयकार करण्यामध्ये आज शेरिल मोरे युकेहून आपलं पुढारीपण करत आहे. तिच्याबरोबर आपण हे गाऊया. Praise the Lord, everyone. I hope you're all doing well. The song that I'm singing today is called Ho Jai Jaikar. This song tells us that no matter what situation we're in, we should always glorify our Lord, just as He's always loved us. The Bible tells us that He will never leave us nor forsake us, and in the same way, we should never leave glorifying Him and worship Him. So if you know this song, then you can sing along. So let's sing Ho Jai Jaikar Kare. संकट से बचाता बचाता, वो है हमारा
शेरिल, या सुंदर गाण्यांमधून तू आमचं पुढारी पण केलंस. तुझे मनापासून आभार. प्रभूच्या स्तुतीसाठी यावेळेस आपण आणखीन एक गीत गाऊया. आणि हे इंग्रजी गीत आय एम अ चाइल्ड ऑफ गॉड. शेरिल आणि शर्ली मोरे यामध्ये आपलं पुढारी पण करत आहेत. त्यांच्याबरोबर आपण हे गाऊया.
शरेल, शर्ली, तुम्ही सुंदर रीतीने गाणं सादर केलं आणि प्रभूची आराधना करण्यामध्ये आमचं सहाय्य केलं. तुमचे मनापासून आभार. आता ह्यावेळेस आपण देवाचं वचन वाचूया. आणि आज देवाचं वचन वाचण्यासाठी आपलं पुढारीपण करत आहे कल्याणहून संगीता सुदेश देठे. यावेळेस आपण शास्त्रपाठ ऐकणार आहोत. रूथ याचा 4 अध्याय 1 ते 11 वचन. बवाज रूथ बरोबर विवाह करतो. इकडे बवाज वेशीत जाऊन बसला. इतक्यात बवाज ज्या जवळच्या आप्तविषयी बोलला होता तोही तेथे आला. तेव्हा तो म्हणाला, अरे गृहस्था, येथे येऊन बैस. तेव्हा तो जाऊन तेथे बसला. मग गावातील 10 वडील पुरुषास बोलावून त्यास तो म्हणाला, तुम्ही इकडे येऊन बसा. कोणी तेही बसले. मग तो त्या जवळच्या आप्तास म्हणाला, मवाब देशाहून नामी आली आहे. मी तुझा माझा बांधव अलिमलेक याच्या शेताचं वतन भाग विकित आहे. तर मला वाटते की तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी आणि येथे बसलेले लोक व माझ्या लोकांचे वडील जण यांच्या समक्ष तू ती जमीन खरेदी करावी. तुला ती सोडवायची असली तर सोडीव, ती सोडवायची नसली तर तसे सांग, म्हणजे मला समजेल. कारण ती सोडविणारा तुझ्या वाचून दुसरा कोणी इतका जवळचा आप्त नाही. तुझ्या मागून माझा हक्क आहे. तो म्हणाला, मी ती सोडवितो. बवाज म्हणाला, ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची स्त्री मवाबी रूथ हिच्या हातूनही ती तुला विकत घ्यावी लागेल, ह्यासाठी की मैताचे नाव त्या वतनाला कायम राहावे. तेव्हा तो जवळचा आप्त म्हणाला, मला ते वतन सोडविता येत नाही, कारण तशाने माझ्या वतनाचा बिघाड व्हायचा. तर माझा सोडविण्याचा हक्क तू घे, कारण माझ्याने ते सोडवित नाही. वतन सोडविणे व त्याची अदलाबदल करणे हे व्यवहार पक्के करण्याची इस्रायल लोकास प्राचीन काळी अशी वहिवाट होती की मनुष्य आपले पायथान काढून दुसऱ्यास देत असे. प्रमाण पटविण्याची इस्रायल लोकात हीच चाल होती. तो जवळचा आप्त बवाजास म्हणाला, तूच ते वतन संपादन करून घे. मग त्याने आपले पायथान काढिले. बवाज त्या वडील मंडळास व सर्व लोकांस म्हणाला, आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलिमलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे. ह्याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी बायको व्हावी म्हणून मी तिचे संपादन करीत आहे. ते ह्यासाठी की मैताचे नाव त्याच्या वतनात कायम राहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व त्याच्या गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये. ह्याविषयी तुम्ही आज साक्षी आहात. तेव्हा वेशीतले सगळे लोक व वडीलजण म्हणाले, आम्ही साक्षी आहोत. ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्रायल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेया यांच्यासारखे करो. एफ्राथा येथे तू मोठा करता पुरुष हो. बेतलेमात तुझी ख्याती हो. आमेन. प्रभू परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित कर. संगीताताई, प्रभूचं वचन वाचण्यामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं. मनापासून आभार. यावेळेस आपण आणखीन एक गाणं ऐकणार आहोत आणि हे हिंदी गाणं मैं क्यों डरू हे सिस्टर वैशाली मोरे UK सादर करत आहेत. त्यांच्याबरोबर आपण हे गीत गाऊया. प्रभूच्या सानिध्याचा अनुभव घेऊया. मैं फिर क्यों डरूं
सिस्टर वैशाली, या सुंदर गाण्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या गाण्यामधून खरोखरच आम्हाला आशीर्वाद मिळाला आणि प्रभू आमच्या सोबत आहे याची खात्री पुन्हा एक वार झाली. प्रियानो, चला आता देवाचा संदेश ऐकण्याची वेळ झाली आहे आणि आजचा संदेश आपल्यासाठी आणत आहेत सिस्टर रश्मी त्रिभुवन. ऐकूया. सर्वांना ख्रिस्तात सलाम. पुढे जाण्यापूर्वी आपण पहिली प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्व्यांचे उत्पन्न करता, तुला मान महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. तुझी गावी तितकी स्तुती व गावे तेवढे गौरव थोडेच आहे. बापा, तू म्हणतोस मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. आम्ही काय मागावे, काय शोधावे आणि काय ठोकावे हे जर मला कळत नाही, तरी तू शिकवणारा बाप आहेस. न मागता तुला सर्व गोष्टी विदित आहेत. कोणत्या लेकराला काय पाहिजे, काय नको, जन्माला घालतोस तू, घेऊन जातोसही तू. तुझ्यावर सर्व हवाला टाकून आम्ही निर्धास राहत आहोत. आम्हा लेकरांची तुझ्या आत्मने कृपेत वाढ होऊ दे बापा. हे बापा, आजचा दिवस तू आमच्या आयुष्याशी जोडलास म्हणून तुझे आभार मानतो. जे लोक हा आजचा दिवस बघू शकले नाही त्याच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना कर बापा. त्यांच्या दुःखाच्या प्रसंगात तू त्यांचा धीराचा आत्मा हो देवा. त्यांना तू धैर्य दे, त्यांना तू शक्ती सामर्थ्य पुरव हे देवा. तसेच हे देवा, आम्ही फक्त तुझे वचनातून बोलणारे किंवा तुझे वचन ऐकणारे न होता तुझ्या वचनाप्रमाणे चालणारे व्हावे देवा, जेणेकरून आम्ही जगापुढे तुझं 5वं शुभवर्तमान व्हावं, जे वाचून लोकांनी तुझ्याकडे वळावं. तसंच देवा, आजचा दिवस मला तुझ्या वचनाच्या द्वारे बोलण्याची तू संधी दिली म्हणून तुझे आभार मानते. देवा, मी नव्हे पण तू माझ्याद्वारे बोल हे देवा. माझ्या मुखाला, बुद्धीला, शब्दांना तू स्पर्श कर देवा. विशेष करून देवा, मी रेव्हरंड संजय गायकवाड, त्यांचे कुटुंबीय, त्यांची मंडळीतील प्रत्येक सभासदांना तुझ्या हाती सोपव देवा. प्रत्येकांना तू आशीर्वादित कर व सुखी निरोगी आरोगी ठेव देवा. ही लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. गेल्याच आठवडी आपण मातृदिन साजरा केला. मातृदिन किंवा बापवार, मायवार हे असे दिवस आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसत नाही, ह्यांचं काही वर्णन नाहीये. पण जागतिक स्तरावर ह्या दिवसांना मान्यता आहे आणि एक दिवस तरी तुम्ही तुमच्या आईवडिलांचा मान राखावा आणि त्यांना आनंद द्यावा किंवा त्यांनी तुमच्या आयुष्यासाठी जे काही केलंय ते तुम्ही स्मरण ठेवावं, यासाठी हा दिवस वेगळा ठेवला गेलेला आहे. मग त्याचा अर्थ काय आहे? एकच दिवसासाठी आपण आपल्या आईवडिलांचा मान राखायचा का? नाही. पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं? जरी असा कुठलाही दिवस नियोजित करून ठेवलेला नसला तरी पवित्र शास्त्रामध्ये जुना करार घ्या किंवा नवीन करार घ्या, आई वडिलांना किंवा त्यांना मान देणं, त्यांचं ऐकणं, त्यांच्या मार्गावर चालणं, हे सर्व गोष्टींना इतकं महत्व दिलंय की जुन्या करारात आपण जर उदाहरण दाखल घेतलं तर निर्गमन याचं पुस्तक याचं 20वा अध्याय 12वं वचन, तसंच अनुवादाचं पुस्तक याचं 5वं अध्याय 16वं वचन असं सांगते की आपल्या बापाचा व आईचा मान राख. नव्या करारामध्ये इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 1 वचन सांगतं आपल्या आई बापाच्या आज्ञेत राहा. म्हणजेच पवित्र शास्त्रामध्ये किंवा देवाच्या मध्ये आपण आपल्या आई वडिलांना मान द्यायला पाहिजे, त्यांचा आदर राखायला पाहिजे, त्यांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. आणि हे काही एका दिवसासाठी नाहीये, तर कायमस्वरूपी वागलं पाहिजे. देवाने इतकं ह्या गोष्टीला महत्व दिलंय की त्यांनी त्याला एक आज्ञा म्हणून आपल्याला सांगितली आणि 10 आज्ञांमधील एक अशी ती गणण्यात येते. म्हणून आपण आपल्या आई वडिलांचा मान राखायचा आहे, त्यांच्या आज्ञा पाळायचा आहे, त्यांचा आदर करायचा आहे आणि हे रोज करायचंय, कुठल्या एका दिवसासाठी नाही. कारण देवबाप म्हणतो की जर ही आज्ञा तुम्ही पाळली तर तो तुम्हाला भरपूर असे आशीर्वाद देणार आहे. आणि मग कोणाला आशीर्वाद नको असतात, म्हणून एक सोपी गोष्ट आहे, आपण आपल्या आई वडिलांचा मान राखावा. पण आज मी मातृत्वाबद्दल बोलणार आहे किंवा मातृदिनानिमित्त बोलणार आहे. तर मातृत्व किंवा आई होणं हा एक आशीर्वाद आहे, हे आपल्याला पवित्र शास्त्रात सुद्धा दिसतं. आणि जगी दृष्टिकोनातून सुद्धा एका स्त्रीला पूर्णत्व असं गणलं जातं जेव्हा ती आई होते. त्याचा अर्थ हा होत नाही की जे आई होऊ शकत नाही किंवा ज्यांची लेकरं नाहीयेत त्यांच्या आयुष्याला काय अर्थ नाही. देवाची योजना प्रत्येकासाठी वेगळी आहे. पण हे नक्कीच खरं आहे की मातृत्व हे एक वरदान आहे.
पण जसं एका नाण्याची दोन बाजू असतात तसंच फक्त वरदान असं नाहीये, पण त्याच्या मागे भरपूर त्याग सुद्धा आहे. एका स्त्रीला तिच्या आयुष्यामध्ये बऱ्याच बदलांमधून जावं लागतं, तिला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. जसं तिचं खाण्यापिणे, झोप, कधी कधी नोकरी सोडावी लागते, शिक्षण सोडावं लागतं, तुमच्या इच्छा आकांक्षा माराव्या लागतात आणि परिपूर्ण असा बदल होतो. आणि ह्या गोष्टी फक्त तुमच्या म्हणजे गरोदरपणाच्या काळात नसतात, पण प्रसूतीच्या काळात सुद्धा असतात, प्रसूतीनंतर सुद्धा ह्या बदलांना आणि ह्या सगळ्या त्रासांना सामोरं जावं लागतं. मुळातच आई वडिलांना त्यांच्या लेकरांच्या भवितव्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. म्हणून आपण असं जरी म्हणतो की मातृत्व हा एक आशीर्वाद आहे, तरी त्याच्याबरोबर आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्याबरोबर बरेचसे कष्ट पण येतात, वेदना पण येतात आणि त्याग पण येतो. आता आपण पवित्र शास्त्रातील काही मातांकडे बघूया आणि त्यांचं पवित्र शास्त्रात माता म्हणून काय कार्य होतं. तर सर्वात प्रथम आपण म्हणूया हवा. हवा ही सर्व मानव जातीची माता होती, कारण ती पहिली माता होती. तिला हे दुःख होतं की तिच्या एका मुलाने दुसऱ्या मुलाचा खून केला. कुठल्या आईला हे सगळ्यात कठीण गोष्ट आहे की तिच्या दोन मुलांमध्ये भांडण बघणं, फक्तच भांडण बघणं नाही, वैमनस्य बघणंच नाही, पण एकाने दुसऱ्याचा खून करावा. आणि ह्या गोष्टीला हवा सामोरे गेली होती. पुढे आपण बघूया, पुढची जी स्त्री आहे ती माता आहे ती साराय आहे. साराय ही अब्रामाची बायको होती आणि जेव्हा देवदूताने अब्रामाला दर्शन दिले, देवाने जेव्हा त्याला वचन दिलं की मी तुला राष्ट्रांचा पिता करेल, हे वचन ऐकून साराय जी लपून ऐकत होती ती हसली त्या गोष्टीला, कारण कुठेतरी तिला विश्वास बसला नाही, कारण त्यांचं ऑलरेडी वय झालं होतं आणि ह्या वयात ती मुलाला जन्म देऊ शकते का हा प्रश्नचिन्ह तिच्या पुढे होता. म्हणून कुठेतरी मनात आपल्या एक शंका असल्यामुळे तिने अशी त्याची गंमत वाटली तिला त्या गोष्टीची. पण तरी सुद्धा आपण बघतो की ती एक अशी माता आहे जिने प्रतीक्षा केली आणि देवाचं वचन हे पूर्णत्वास आले. पुढची माता आपण बघूया ती आहे हगार. हगार वास्तविक एक दासी आहे. तिला स्वतःच असं काही म्हणणं नाही, काही स्थान नाहीये, तिला कोणी विचारत नाही असं करायचं का नाही, तिच्या विचारांची देवाणघेवाण नाही, तिला सांगितलं जातं त्याप्रमाणे तिने वागायचं, एवढंच तिचं आयुष्य आहे. इथे सारायला जेव्हा मूल होत नाही तेव्हा ती हगाराला अब्रामाकडे पाठवते. हगाराला तिच्यापासून दिवस जातात आणि जेव्हा ती मुलाला जन्म देते तेव्हापासून सारायचं जळफळाट सुरू होतो आणि तिला हगार तिच्या डोळ्यासमोर नको असते. इतकंच की ती अब्रामावर जबरदस्ती करते की त्यांनी त्याला अरण्यात पाठवून द्यावं आणि अब्राहम सुद्धा हतबल होऊन हगारेला आणि इश्माईलला अरण्यात पाठवून देतो. पण आपण एक लक्षात ठेवायचं, आपल्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी देव आपल्याला सोडत नाही. तसंच देवाने हगार व इश्माईल यांची काळजी घेतली आणि त्यांना लागणाऱ्या गोष्टींचा पुरवठा अरण्यात सुद्धा केला. म्हणून आपण म्हणू शकतो की हगार ही सहन करणारी माता होती. पुढची माता आपण बघूया ती योखबेद. योखबेद ही अहरोन, मोशे व मिरियम यांची माता होती. हिला आपण योजना करणारी माता म्हणूया. आपल्याला माहित आहे त्यावेळेस फारोने असं निर्णय जाहीर केला होता की इस्रायलाचा वंश वाढू नये म्हणून त्याच्या सगळ्या नवजात बालकांना, मुलांना ठार मारण्यात यावं. पण मोशेचा जन्म झाला तेव्हा योखबेदनी योजना करून त्याला लपवलं. 3 महिन्यासाठी त्याला लपवून ठेवलं आणि पुढे जेव्हा त्याला लपवणं शक्य नव्हतं तेव्हा त्याला टोपलीमध्ये तिने फारोची कन्या जिथे न्हायला येत असे तिथे त्यांनी सोडलं व तिने तिच्या मुलीला मिरियमला सुद्धा पाठवलं बघायसाठी की पुढे काय होतं. म्हणजे नुसतं सोडून दिलं असं नाही. म्हणून ती योजना करणारी माता आपण असं म्हणतो. आणि जेव्हा फारोची कन्याने मोशेला घेतलं, तिचं आपल्याला नाव माहिती नाही, पण तिच्यामध्ये सुद्धा मातेचं हृदय होतं म्हणून तिने त्या बालकाला घेतलं आणि त्याचं संगोपन करण्यासाठी शेवटी योखबेदलाच बोलवण्यात आलं. आणि मग नंतर पुढे जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याला राज्यामध्ये पुढचे शिक्षण कलेसाठी घेऊन गेले. म्हणून योखबेदच्या काय म्हणतात ते सगळ्या प्लॅनिंगमुळे मोशे पुढे वाढला गेला असं आपण म्हणू शकतो.
पुढची माता आहे ती शमशोनाची आई. इथे शमशोनाच्या आईचं नाव स्पष्ट दिले गेलेलं नाहीये, पण नाव जरी दिलं नसेल तरी तिचं कार्य महत्वाचं होतं म्हणून इथे ती नमूद करण्यात आलेलं आहे. शमशोनाच्या आईला जेव्हा देवदूताने दर्शन दिलं तेव्हा त्याने सांगितलं की तुझ्या पोटी एक पुत्र जन्माला येईल, त्याच्यावर तू कधी हस्तरा लावायचा नाही, तो जन्मापासूनच देवाला समर्पित असा असणार आहे. आणि म्हणून तिला सांगितलं होतं ह्या काही गोष्टी खाऊ नये, द्राक्षरसाचं सेवन करू नये, त्याच्या डोक्याला वस्त्रा लावू नये. ही अशी आई होते जिने तंतोतंत जे काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या तंतोतंत पाळल्या, म्हणून ती आज्ञा पाळणारी आपण असं तिला म्हणू शकतो. पुढची आई आहे हन्ना. हन्नेबद्दल आपल्याला माहिती आहे की तिच्या पतीचं तिच्यावर प्रचंड प्रेम होतं, पण तिच्या पतीची दुसरी पत्नी जी होती ती तिचा नेहमी मत्सर करत असे, कारण तिला मूल नव्हतं. म्हणून हन्ना नेहमी देवाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करून काकुळतेने देवाकडे ही मागणी करते की तू मला एक पुत्र दे, आणि ती वचन देते की मी तो पुत्र तुझ्या सेवेसाठी तुझ्या मंदिरात पुन्हा अर्पण करेल. म्हणून आपण म्हणू शकतो की हन्ना ही एक आपलं वचन पूर्ण करणारी माता आहे, आणि देव तिची प्रार्थना ऐकतो. तिला शमूएल होतो, आणि जेव्हा शमूएल वयाचा होतो तेव्हा ती एलीच्या हाती त्याला सोपवून देते आणि तो मंदिरात राहून देवाची सेवा करतो. पुढे आपण बघतो ती ह्या जुन्या करारातील काही माता, नवीन करारातील 1-2 मातांकडे आपण बघूया. अलिशिबा ही जखर्याची बायको. जेव्हा जखर्याला देवदूताचा हे वचन येतं की तुझी बायको गर्भवती होईल, तेव्हा तो विश्वास ठेवत नाही. त्याच्या अविश्वासामुळे त्याचं मुख बंद करण्यात येतं. पण अलिशिबा ही विश्वास ठेवते, म्हणून आपण हिला चमत्कारांवर विश्वास ठेवणारी माता असं म्हणू शकतो. आणि पुढे ती जाऊन बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला ती जन्म देते, जो येशू ख्रिस्ताचा मार्ग तयार करतो, जो लोकांना त्यांच्या पापापासून फिरवतो, जो त्यांना पाण्याने त्यांचा बाप्तिस्मा करतो. आणि मरियाला आपण विसरून चालणार नाही, कारण तिला सर्व मातांमध्ये धन्य माता मानलं जातं. आणि तेही खरं आहे, कारण देवाने तिला निवडलं होतं त्याच्या पुत्राचा जन्म तिच्या उदरी व्हावा म्हणून. पण जरी ती देवाच्या पुत्राला जन्म देत होती तरी सुद्धा तिला भरपूर हाल सहन करावे लागले, इतकं की देवाचा पुत्र हा एका गायीच्या गोठी जन्माला आला. त्याला धड बिछाणा नव्हता किंवा हॉस्पिटल नव्हतं किंवा असं काहीच प्रकार त्याला भेटला नाही, म्हणजे तो त्रास तिला सहन करावा लागला. आणि पुढे जाऊन तिला हे कष्ट सोसावे लागले की आपला पुत्र क्रुसावर दिला गेला, त्याला छळलं गेलं, त्याला मारलं गेलं, त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट घातला, त्याच्या रक्ताळलेलं शरीर तिला बघावं लागलं, मांस लटकत होतं, आणि त्याचा जीव प्राण त्या क्रुसावर त्याने तुमच्या माझ्यासाठी दिला. हे दुःख हे त्रास तिला सहन करावा लागला एक माता असून. पुढे आपण बघतो की युनिके ही तिमोथीची आई होती आणि लोईस ही तिमोथीची आजी होती. त्यांचा विश्वास भक्कम असल्यामुळे तिमोथी तो विश्वास आपल्या आयुष्यात बाळगू शकला अशी साक्ष त्याच्याबद्दल दिली जाते. आता आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघतो की ह्या माता जरी त्यांना मातृत्वाचा आशीर्वाद दिला होता तरी त्यांना कष्ट हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या, बऱ्याचशा त्रासातून जावं लागलं. म्हणून आपण म्हणू शकत नाही की फक्तच मातृत्व म्हणजे सगळं चांगलं असं आहे. त्याला दुसरी बाजू सुद्धा आहे आणि ती सहन करण्याची त्याची तयारी सुद्धा प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आपल्या सर्वांना हे ठाऊक आहे की एक येशू ख्रिस्त वगळला तो कोणीही मनुष्य परिपूर्ण नाहीये. आपल्या प्रत्येकामध्ये काही चांगले गुण आहेत, वाईट गुण आहेत, काही शक्ती आहेत, काही कमकुवतपणा आहे. पण ह्या गोष्टीला माता ही अपवाद नाहीये. माता ही सुद्धा गुणांची बनवलेली आहे. पण हे गुण अवगुण सगळं गृहीत धरून एक माता आपल्या लेकराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झटत असते, सर्वस्वी प्रयत्न करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपले गुण अवगुण देवाला त्याची योजना पूर्ण करण्यापासून कधी रोखत नाही. किंबहुना तो आपले गुण अवगुण, आपले चुकीचे निर्णय किंवा बरोबर घेतलेले निर्णय किंवा आपलं मार्ग भटकून जाणं, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर तो त्याची योजना पूर्ण करण्यासाठी करून घेतो.
फक्त गरज एवढीच आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतःला त्याला समर्पित केलं पाहिजे. तर जसं आपण बघितलं की माता काही अपवाद नाही ह्याला. आज मला जे बोलायचं आहे ते एका प्रेमात असलेली माता. तर तुम्ही हसाल, प्रेमात असलेली माता काय? माता ह्या शब्दाचा अर्थच माया, ममता, कळवळा ह्या गोष्टींनी भरलेला आहे. कुठलीही माता वाईट असू शकत नाहीये, म्हणजे ती प्रेमानेच भरलेली असते, प्रीतीपूर्णच असते. हे जरी मान्य असलं तरी आपण ज्या वरील काही मातांचा उल्लेख आपण पाहिला जुना व नवीन करारात, त्या प्रत्येक मातेने जे काही केलं ते सर्व आपल्या लेकरांसाठी केलं. म्हणून आपण बघतो पवित्र शास्त्रामध्ये साधारण असणाऱ्या लोकांनी असाधारण अशा गोष्टी केल्यात. त्याचं वर्णन आपल्याला पवित्र शास्त्रात वारंवार दिसतं. आणि हे फक्त होऊ शकलं कारण ही देवाची योजना होती, देवाचा आशीर्वाद होता आणि त्यांच्या पाठीशी ठाम अशी प्रार्थना करणारी, विश्वास ठेवणारी माता होती. पण जेव्हा मी म्हणते प्रेमातली माता, तेव्हा मी अशा मातेबद्दल बोलू इच्छिते जी एक सासू आहे. तर माता म्हटलं की आपण म्हणतो तिच्यामध्ये प्रेम आहे, प्रीती आहे. प्रेम, प्रीती हे देवाचं एक खूप उत्तम असं वैशिष्ट्य आहे, एक खूप महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे. आपल्याला दिसतं योहानाचा अध्याय तिसरा अध्याय 16वं वचन म्हणतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की तुमचं माझं तारण व्हावं, आपला नाश होऊ नये. मग प्रेम हे देवासाठी खूप महत्वाचं आहे. त्याने नर व नारी ही त्याच्या प्रतिमेत बनवली. मग त्याची अशी इच्छा आहे की आपण पण त्या प्रेमाचं अवलंबन करावून लोकांपर्यंत प्रेम पोहोचवावं. आणि म्हणून मग मी इथे जेव्हा म्हणते की आज मला ज्या मातेबद्दल बोलायचंय ती प्रेमात असलेली माता आहे. वरील सर्व मातांनी त्यांच्या लेकरांसाठी त्याग केला, पण जी माता आपण बघणार आहोत तिने तिच्या सुनेसाठी त्याग केला. म्हणून आपण एका सासूकडे बघणार आहोत. सासू हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यापुढे एक चित्र तयार होतं किंवा आपण असं गृहीत धरतो की सासू म्हणजे एक मध्यमवर्गीय, खडूस, कजाग, भांडकुदळ, सुनेचा जाच करणारी, त्रास देणारी, कटकटी, तक्रार करणारी, असंवेदनाशील आणि छळ करणारी, असं म्हणजे सगळ्या वाईट विशेषणांनी भरलेली अशी स्त्री म्हणजे ती सासू. खूप क्वचित आपल्याला असं ऐकायला मिळेल की सासू सुनेचं खूप चांगलं जमतं आणि खूप चांगलं नातं आहे त्यांचं. आणि जे अपवाद वगळता आहेत तरी सुद्धा जास्ती करून आपल्याला वाईटच सासूबद्दल ऐकायला मिळतं. पण पवित्र शास्त्रात आपल्याला असं एक उदाहरण आहे, देव आपल्याला सांगू इच्छितो की सासू अशी असावी, आणि ती सासू म्हणजे नामी. आणि आपण जेव्हा वचन वाचलं जे आहे जुन्या करारातील रूथ याचा 4था अध्याय 1 ते 11 वचन, याच्यामध्ये आपल्याला दिसतं की ह्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रमुख पात्र दिसतात, बवाज, नामी व रूथ. इथे आपल्याला जे दिसतं तर हे 3 पात्र जरी प्रमुख असले तरी या सर्वांचा मूळ जे आहे किंवा सर्वात महत्वाचं पात्र जे आहे ते आहे नामी. कारण तिच्याच प्रयत्नांमुळे बवाज व रूथ हे एकत्र येतात. आणि म्हणून ती जी माता आहे तिने जे काही त्याग केला, तिचे जे काही गुण अवगुण आहेत ते तिने तिच्या सुनेसाठी केलं, तिच्या सुनेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी केलं. आणि म्हणून मी तिला प्रेमात असलेली माता असं म्हणते. ती माता तर होती पण प्रेमात असलेली माता. इतकं प्रीती तिच्या मनात होती, देवबापाने भरलेली प्रीती अशी तिची मनात होती की तिने तिच्या सुनेसाठी अशा गोष्टी केल्या जे लोक त्यांच्या लेकरांसाठी करायसाठी सुद्धा 2 वेळा विचार करतील. सर्वप्रथम आपण नामीची पार्श्वभूमी बघूया. तर ही आपल्याला रूथ याचा पहिला अध्याय 1 ते 5 वचनात दिसते. तो नामीचा नवरा अलिमलेक आणि तो बेथलेहेमचा होता, यहुदा वंशातील. त्यांना 2 मुलं होते, महलोन आणि खिल्योन. आणि जेव्हा इस्रायलमध्ये दुष्काळ पडला तेव्हा अलिमलेक, नामी व त्यांचे 2 मुलं हे मवाबात गेले. तिथे आपल्याला दिसतं की तिच्या 2 पुत्रांनी मवाबी स्त्रिया केल्या.
तर तिच्या सुनेंची नावं होती अर्पा व रुथ. मग आपल्याला समजतं 1 ते 5 वचनं पण वाचली तेव्हा नामीचा नवरा मेला, मग तिची दोन्ही मुलंही मेली, मग ती फक्त ती आणि तिच्या सुना असं तिचं विश्व होतं. म्हणजे नामी ही आता सध्या एक विधवा आहे आणि बराचसा काळ तिने परदेशात घालवलेला आहे. तर अशी ही नामी आहे. आता आपण नामी ह्या वचनांमधून आपण काहीतरी नामीचे जे अवगुण, आपण कोणीही नाहीयेत कुणालाही नावं ठेवणारे, कारण आपल्याला तो हक्क नाहीये, पण तरी सुद्धा आपण त्यांच्या चरित्रातून काय शिकू शकतो, त्यांच्या चुकांमध्ये काय शिकू शकतो आणि त्या कशा आपल्या आयुष्यात टाळू शकतो हे बघण्यासाठी आपण पाहणार आहोत. तर नामी आपण जर बघू की वचन 1 सांगतं, तिच्यामधल्या आपण काही त्रुटी बघूया. अध्याय 1 आणि वचन 4 सांगतं, त्याच्यावर आपण असा अंदाज बांधू शकतो की तिला 2 मवाबी सुना होत्या. म्हणजे कुठेतरी आपण म्हणू शकतो की नामी ही कमी पडली तिच्या मुलांना योग्य ते वळण लावण्यासाठी, किंवा कुणाशी लग्न करायचे किंवा कुणाशी लग्न करू नये हे सांगण्या इतपत तिचं त्यांच्यावर वर्चस्व नव्हतं. आणि बाहेरच्या मुली बायका करून घेणं हा इस्रायलमध्ये देवाची आज्ञा अमानण्यासारखं होतं. ह्याचा आपण एक उल्लेख बघूया. एज्रा 10:10. एज्रा 10:10 मध्ये असं लिहिलं आहे, मग एज्रा याजक उभा राहून त्यास म्हणाला, तुम्ही आज्ञेचे उल्लंघन करून अन्य जातीच्या स्त्रियांशी विवाह केल्यामुळे इस्रायलाच्या अपराधात भर घातली आहे. म्हणजे इस्रायलातील सर्व लोकांना हे माहीत होतं की अन्य जातीच्या मुलींशी विवाह करायचा नाहीये. तरी सुद्धा आपल्याला इथं दिसतं की नामीचे दोन्ही मुलं 2 मवाबी बायका करून आणतात, म्हणून तिला 2 मवाबी सुना आहेत. तर इथे तो एक तिचं विश्वास जो आहे त्या विश्वासातल्या सुना आणणं हे ती करू शकली नाही, हे आपण असं गृहीत धरू शकतो. पुढे आपल्याला दिसतं पहिल्या अध्यायातच 13वं वचन की ती नामी खूप तक्रार करते, खूप म्हणजे कायम तिची बडबड बडबड चालू असते किंवा स्वतःबद्दल तिला खूप दयावया असते. आणि हे आपल्याला दिसतं 13व्या वचनात, जिथं ती म्हणते तिच्या सुनांना म्हणते, माझ्या मुलींनो तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे, परमेश्वराचा हात माझ्यावर पडला आहे. जे फक्त ती दुसऱ्यांनाच नाही तक्रार करत, पण ती देवाविरुद्ध तक्रार करते. इथे कुठेतरी तो कमकुवतपणा आपण म्हणू शकतो. पुढे ती पहिल्या अध्यायाच्या 20व्या वचनात म्हणते, मला नामी, ज्याचा अर्थ मनोरमा, म्हणू नका, तर मारा, क्लेशमया म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. इथे ती देवाला दोष देते आणि आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की तिचं नाव ती स्वतःच बदलते. देव तिचं नाव बदलत नाही किंवा लोक तिला ते नाव देत नाहीये. ती स्वतःची इतकी कीव करते की ती स्वतःचं नाव नामी बदलून मारा ठेवायचं असं ती लोकांना म्हणते की तुम्ही मला मारा म्हणून हाक मारा. कोणी तिला हाक मारत नाहीये. म्हणजे ती स्वतःची कीव करत बसते आणि देवाला दोष देते. देवाला दोष देणं तिचं पुढेही चालू राहतं. ते आपण बघतो पहिल्या अध्यायाच्या 21व्या वचनात. ती म्हणते, मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले. परमेश्वर मला प्रतिकूल झाला, सर्व समर्थाने मला पिढिले आहे. तर ह्या वचनांमधून आपल्याला दिसतं की तिच्यामध्ये कडवटपणा आहे किंवा तिला कायम असं वाटतं की देवाने तिच्यापासून सर्व काही काढून घेतलेलं आहे, पण ती विसरते किंवा देवाचे तिच्यावर आताही असणारे आशीर्वादांकडे ती दुर्लक्ष करते. जसं तिला उत्तम आरोग्य आहे, तिच्याबरोबर रूथ अजूनही आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पहिल्या अध्यायाच्या 6व्या वचनात बघतो की तिला आता तिच्या मायदेशी परत जायचंय, म्हणजे तिला पुन्हा बेथलेहेमात परत यायचंय. म्हणजे मुळात तिच्याकडे अशी कुठली तरी जागा आहे जिथे ती परत जाऊ शकते. म्हणजे तिला देवाने टाकलेलं आहे, कुणीच नाहीये अशातला भाग नाहीये. पण ती ह्या सगळ्या आशीर्वादांकडे दुर्लक्ष करून फक्त तिच्याकडे काही नाही त्याचे ती देवाला दोष देत राहते. तर हे काही गोष्टी जे आहेत ते आपल्याला दिसतं की ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. पुढे पहिल्या अध्यायात आणि 15व्या वचन मध्ये ती तिच्या सुनेंना अन्य देवांकडे परत पाठवण्याचं वचन बोलते. ती रूथला सांगते, जशी तुझी जाऊ
म्हणजे अर्पा ही तिच्या लोकांकडे गेली, तिच्या देवाकडे परत गेली, तशी तूही जा, माझ्या बरोबर येऊ नको पण तूही जा. वास्तविक आपण लोकांना जिवंत देवाकडे वळवून आणायचं आहे. तर त्यांना आपण मार्ग भटकवून अन्य देवांकडे जायचा सल्ला आपण कधीच देऊ नये. पण इथे आपल्याला दिसतं की ती त्यांना दोन्ही सुनांना असं सांगते की तुम्ही तुमच्या घरी परत जा आणि तुम्ही तुमच्या लोकांमध्ये जाऊन तुमच्या देवाची तुम्ही सेवा करा. तर हे काही 1-3-4 जर आपण त्रुटी बघितल्या, अवगुण बघितले, तर आपल्याला कळून येतं की हे तिच्यामध्ये असलेला कमकुवतपणा आहे. पण आपण फक्त तिच्या अवगुणांकडे न बघता गुणांकडे सुद्धा बघणार आहोत. आता आपण नामीच्या काही सद्गुणांकडे बघूया, तिच्यामध्ये असलेल्या ताकदींकडे बघूया, ज्याच्यामुळे मला असं वाटतं की ती एक प्रेमात असलेली माता आहे. तर ते तिचे गुण कोणते आहेत आणि आपण त्याच्यापासून काय शिकू शकतो ह्याकडे आपण जरा लक्ष देऊया. तर पहिल्या अध्यायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वचनातून आपण असं म्हणू शकतो की ती निष्ठावंत होती, विश्वासू आज्ञाधारक होती. हे कशावरून? तर ती आपल्या पतीची आज्ञा मानून पाळून ती त्याच्याबरोबर मवाबात गेली, म्हणून ती निष्ठावंत होती. पुढे आपण बघतो पहिल्या अध्यायाच्या 6व्या वचनात की ती विश्वासू आहे, देवाप्रती विश्वासू आहे. आणि हे कशावरून? तर जेव्हा तिला हे ऐकण्यात येतं की इस्रायलाच्या जिवंत देवाने त्याच्या लोकांची सुधी घेतलेली आहे आणि त्यांना अन्न पुरवठा केलेला आहे, तेव्हा ती पुन्हा आपल्या वचनदत्त देशाकडे परत फिरण्याचा निर्णय घेते, म्हणून ती आपल्या लोकांकडे परत येण्याचा निर्णय घेते. इथे म्हणजे तिचा जो विश्वास आहे देवावरील, जिवंत देवावरील जो विश्वास आहे तो आजही टिकून आहे हे आपल्याला दिसतं. तसंच पुढे आपण बघूया की ती दयाळू व सांत्वनादायक आहे. हे आपल्याला दिसतं पहिल्या अध्यायाच्या 7 ते 15 ही वचनं. 7 ते 15 ही वचनं हे नामी, रूथ व अर्पा यांच्यामधील संवाद आहे. जेव्हा ती निर्णय घेते की तिला आता इस्रायलात परत यायचं, तेव्हा ती तिच्या दोन्ही सुनांना सांगते की मुलींनो, तुम्ही आपापल्या मायदेशी परत जा, आपापल्या माहेरी परत जा, तुम्ही तुमच्या लोकांकडे जा, तुमच्या देवाकडे जा आणि तुम्ही पुन्हा विवाह करा आणि तुम्ही सुखी राहा. हे असं ती तिच्या सुनांना सांगते. म्हणून आपल्याला असं दिसून येतं की ती तिच्या सुनांवर दया करते, त्यांना सांत्वना देते. ती वास्तविक आज जर आपण बघितलं जगामध्ये जे आपण वस्तुस्थिती बघितली, तर ज्या तरुण विधवा असतात त्यांना काही चांगलं वागणूक मिळत नाही. म्हणजे सासरी जर असतील तर बऱ्याचशा घरात असं जर त्यांचा नवरा वारला तर त्याचा दोष ते त्यांच्या माथी लावतात की पांढऱ्या पायाची आहे किंवा तुझ्यामुळे असं झालं किंवा जे काय आहे. म्हणून अशा व्यक्तीला जिचा नवरा गेलेला आहे तिला भरपूर टोमणे ऐकावे लागतात, त्रास सहन करावा लागतो, छळ सहन करावा लागतो. आणि हा 1-2 दिवसासाठी नाही तर जन्मासाठी असंच असतं. बरं, मग अशा सुनेला काही स्वातंत्र्य नसतं, तिला काय हवंय, काय नकोय, काय करायचंय असं कोणी तिला विचारत नाही. तिला सांगितलं जातं तिला ते करावं लागतं. कोणी तिला तिच्या माहेरी पाठवण्याचं म्हणत नाही. बरं, काही सासरच्या लोकांनी जरी माहेरी पाठवायचं ठरवलं तरी आपण आज बघतो की माहेरचे लोक तिला परत घेतील का नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे तरुण विधवांचा किंवा एकंदर विधवांचंच आयुष्य असं बरंच कष्टदायक असतं आणि त्यांना पुढे काय होणार याची त्यांना काहीच जाणीव नसते किंवा काय त्यांच्यासाठी पुढे वाढवून ठेवलं हे त्यांना माहीत नसतं. मग अशा परिस्थितीत एवढ्या वर्षापूर्वी त्या काळामध्ये जिथे नामी तिच्या दोन्ही सुनांना माहेरी जाण्याची परवानगी देते आणि त्यांना सांगते की तुम्ही पुन्हा लग्न करा, तुम्ही पुन्हा स्थिर स्थावर व्हा. म्हणजे तिची मनापासून इच्छा आहे की त्यांचं भलं व्हावं आणि म्हणून ती त्यांना ते स्वातंत्र्य देते की ते त्यांच्या घरी परत जाऊ शकतात. पुढे आपण बघतो की ती कृतज्ञ आहे. कृतज्ञ अशासाठी की पहिल्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये आपल्याला दिसतं की ती तिच्या सुनांना म्हणते, जशी तुम्ही मृतांवर व मजवर माया केली तशीच देव तुमच्यावर करो. म्हणजे जेव्हा तिचे मुलं जिवंत होते तेव्हा आणि मुलं मेल्यानंतर सुद्धा तिच्या सुनांनी तिच्याशी चांगली वागणूक केली आणि त्या चांगल्या वागणुकीचं ती इथे उच्चारण करत आहे. ती त्यांना ते सांगते की मला माहिती आहे तुम्ही अशी चांगलं वागलेला आहात. आपल्याला आपल्या आजूबाजूला असं दिसतं की सून कितीही प्रयत्न करत असेल चांगलं वागण्याचं तरी सासरचे लोक तिला चांगलं म्हणतीलच असं नाही किंवा सासू चांगलं म्हणेलच असं नाही. हे सगळीकडेच होतं असं नाहीये. पण आपण बघतो एकंदरीत
बाहेर आपल्याला समाजामध्ये हे दिसून येतं. पण इथे नामी तिच्या दोन्ही सुनांचं कौतुक करते की तुम्ही माझी काळजी घेतलीये आणि ह्यासाठी ती त्यांचे आभार सुद्धा मानते. पुढे आपण बघतो की ती प्रेमळ आहे. हे आपल्याला दिसतं पहिल्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये. कारण ती मनापासून त्यांना आशीर्वाद देते. काय आशीर्वाद देते? परमेश्वर करो आणि तुम्हास पतिगृह प्राप्त होऊन दिसावा मिळो. हा आशीर्वाद ती मनापासून देते. आणि तुम्ही मनापासून आशीर्वाद तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीबद्दल प्रीती असेल, तुमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असेल, चांगलं त्यांच्याबद्दल मत असेल, तरच तुम्ही तसा आशीर्वाद देऊ शकता. म्हणून एक आई आपल्या मुलांना नेहमीच आशीर्वाद देते किंवा त्यांच्यासाठी नेहमीच चांगलं चिंतते. पण एक सासू आपल्या सुनेसाठी असा विचार करणं, असे आशीर्वाद देणं, हे नामीचं एक आपण म्हणू शकतो की तिची ताकद आहे, तिचा सद्गुण आहे. पुढे आपण बघतो की ती समजूतदारपणा दाखवते. आणि तो कुठे दिसतो आपल्याला? यासाठी आपल्याला दुसऱ्या अध्यायात पुढे यायचंय. आता इथे आपल्याला दिसतं, म्हणजे पहिल्या अध्यायाच्या शेवटी असं झालेलं आहे की आरपा आपल्या सासूचा आशीर्वाद घेऊन परत तिच्या मायदेशी परत जाते, तिच्या घरी परत जाते. पण रुथ काही तिला सोडून जात नाही. म्हणून रुथ व नामी या दोघी सुद्धा पुन्हा बेथलेहेमात येहुदात परत येतात. आता इथं परत आल्यानंतर दुसऱ्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये मोआबी रुथ नामीस म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे कुणाची मजवर कृपादृष्टी झाल्यास त्याच्या मागून मी धान्याचा सर्वावेक्षीत जाईन. म्हणजे इथे ती नामीकडे परवानगी मागते की मी बाहेर जाऊन काहीतरी काम करेल, आपल्यासाठी काहीतरी कमवून आणेल, म्हणजे आपल्याला खाण्यापिण्याचा त्रास होणार नाही. आणि आज सुद्धा आपण जर बघितलं तर जरी आपण म्हणतो की आपण खूप काय म्हणतात, आपलं जग खूप पुढं गेलेलं आहे, आपण खूप पुढारलेले आहोत, पण तरी सगळ्यांकडेच हे स्वातंत्र्य पोहोचत नाही. आजही बऱ्याच स्त्रियांना खेड्यापाड्यात म्हणा किंवा शहरात सुद्धा असे बरेचसे स्त्रिया आहेत ज्यांना मोकळीक नाहीये, ज्यांना स्वातंत्र्य नाहीये, त्यांना शिक्षण घेण्याचं काय म्हणतात हक्क नाहीये, किंवा शिक्षण जरी असेल तरी ज्याच्याशी म्हणते त्याशी लग्न करावं लागतं, स्वतःचा जोडीदार निवडण्याचं त्यांना स्वातंत्र्य नाहीये, काम करण्याचं स्वातंत्र्य नाहीये, म्हणजे स्वतः कुठलाच निर्णय ते घेऊ शकत नाही. अशा वेळेस नामी त्या काळामध्ये जेव्हा रुथ तिला विचारते की मी बाहेर जाऊ का दुसऱ्यांच्या शेतात काम करायसाठी, तेव्हा ती तिला काय उत्तर देते? ती म्हणाली, मुली जा. इथे आपल्या नामीचा समजूतदारपणा, मोकळेपणा दिसतो, तिची विचार करण्याची स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य देण्याची तिची समजूतदारपणा आपण इथे पाहू शकतो. पुढे आपण बघतो की ती ज्ञानी आहे, हुशार आहे. आणि हे आपल्याला कसं दिसतं? तर दुसऱ्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये ती रुथला म्हणते, मुली तू त्यांच्याच नोकरीबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकास आढळू नये. आणि हे ती कोणाबद्दल बोलते की रुथला सांगते तू बवाज, याचे जे अन्य नोकरीण आहेत त्यांच्याबरोबरच तू राहा. आणि हे कशासाठी म्हणते? तर तिची अशी इच्छा आहे की रुथ दुसऱ्या कोणाच्या तरी शेतात जाऊन काम करून तिच्यावर कुठलाही कठीण प्रसंग ओढवू नये, म्हणून तिची सुरक्षता ती बघते. ती काळजी घेते की ती योग्य ठिकाणी तिने फक्त काम करते म्हणजे आपण घरात बसून खावं आणि तिला काही त्रास होऊ दे नाही असा विचार नाही करत. तर ती ज्या ठिकाणी काम करते तर ती सुरक्षित आहे का, तिची काळजी घेतली जाईल का, ते चांगले लोक आहेत का, हे सुद्धा ती बघते. म्हणजे ती हुशार आहे, ज्ञानी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करते. हे सगळ्या गोष्टींचा विचार एक आई नक्कीच आपल्या मुलांसाठी करेल, पण एका सासूने आपल्या सुनेसाठी करणं ही एक खूपच चांगली गोष्ट आहे. आणि तिला हे चांगलं माहित असतं की बवाज हा तिचा दूरचा नातेवाईक आहे, म्हणून ती तिला प्रोत्साहन देते की तिने बवाजाच्याच शेतात काम करावं. पुढे आपल्याला दिसतं की त्या दोघींमध्ये स्पष्ट संवाद, मोकळेपणा, विश्वास, विचारांची देवाणघेवाण आहे. हे कसं दिसतं आपल्याला? तर दुसऱ्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये नामी रुथला विचारते, आज तू कुठे सर्वा वेचला? हे श्रम तू कुठे केलेस? किंवा तू कुणाकडे काम केलेस? त्या व्यक्तीने तुझ्याशी कसं वागणूक केली? आणि तिसऱ्या अध्यायाच्या 16व्या वचनात सुद्धा आपल्याला दिसतं, माझ्या मुली कसे काय झाले? आणि रुथने तिला सगळे सांगितले.
आपण बघतो आजकालच्या जगात आपण बघतो की लोकांना संवाद साधता येत नाही किंवा सगळ्याच गोष्टी ते खरं सांगतील असंही नाहीये. म्हणजे ही स्थिती सासू सुना सोडूनच द्या, पण आई लेक किंवा वडील मुलगा यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्याची कमतरता जाणवते. आजकालच्या जगामध्ये स्पष्ट बोलणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही इतरांचं मन न दुखवता सांगणं खूप गरजेचं आहे. कधी कधी लोक तुमच्या गप्प राहण्याचा वेगळा अर्थ काढू शकतात किंवा तुमच्या शब्दांमध्ये कुठला तरी चुकीचा अर्थ शोधू शकतात. अशा वेळेला आपण स्पष्टपणे बोलणं, स्पष्टपणे आपले मतं मांडणं दुसऱ्यांना न दुखवता हे खूप गरजेचं आहे. आणि ही गोष्ट नामी त्या काळी आपल्या सुनेबरोबर ठेवीत असे. म्हणजे त्या दोघींचे संवाद इतके स्पष्ट होते, इतका त्या एकमेकींवर भरोसा ठेवत असे, इतकी पारदर्शकता होती त्यांच्या संवादामध्ये आणि त्यांच्या नात्यामध्ये, की जे आपण बघतो की रुथ कामाला गेली, मग ती कुठे का काम करणं, मला काय करायचंय असा विचार करत नाही. तर ती तिला विचारते, कुठे केलंस, कसं काम केलं, कोण होतं, कसं वागलं तुझ्याशी. हे आपल्यालाही माहिती. आपण काम करून आलो, थकून आलो की कोणी आपल्याला 2 मायेच्या शब्दांनी विचारू तुमचा दिवस कसा गेला, तर आपल्याला किती चांगलं वाटतं. पण इथे एक सासू आपल्या सुनेला विचारते, तेव्हा म्हणजे सुनेचं किती मन भरून येत असेल की माझी सासू माझी किती काळजी घेते. आणि तिसऱ्या अध्यायात आपल्याला दिसतं जेव्हा ती रुथला सांगते की असं असं काहीतरी कर, आणि ते करून आल्यानंतर ती तिला विचारते कसं झालं, म्हणजे मी सांगितलं मग तू काही कर तिकडे नाही, पण कसं झालं, काय झालं, काही त्रास झाला का, हे विचारते. आणि आपण हे पण बघतो की रुथ तिला सगळं सांगते, काहीही लपवत नाही. आजकालच्या समाजात आपल्या आयुष्यामधील आपल्या लोकांच्या संवादामध्ये आपल्याला ही पारदर्शकता हवी आहे. त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करायला पाहिजे की आपण इतरांशी सरळपणे बोललं पाहिजे, आपली मतं स्पष्टपणे मांडली पाहिजे. पण लक्षात ठेवायचं आपलं इतरांना दुखवायचं नाही, इतरांची मनं दुखवायची नाहीये. तर आपण पुढच्या तिच्या सद्गुणाकडे वळूया, ते म्हणजे तिची प्रामाणिक काळजी. अस्सल प्रामाणिक काळजी जी तिला तिच्या सुनेच्या भवितव्याबद्दल आहे. आणि हे आपल्याला कुठे दिसून येतं, तर 3ऱ्या अध्यायाच्या 1ल्या वचनात, जिथे नामी आपल्या मवाबी सुनेला म्हणजे रुथला असं म्हणते, तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझसाठी एखादे स्थळ मला पाहावयास नको काय. इथे ती म्हणजे प्रत्येक आई, ही आई वडील दोघंही म्हणा, की त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण देतात, त्याच्यासाठी ते कर्ज काढतील, स्वतः अपेक्षा सहन करतील, स्वतः उपाशी राहून लेकरांना उत्तम ते खायला प्यायला देतील, हे प्रत्येक आई वडील करतात. पण एक सासू जेव्हा सुनेसाठी प्रामाणिकपणे काळजी करते की तिला तिची सून पुढे भविष्यात स्थिर स्थावर झालेली बघायची असते, तेव्हा हे एक खूप चांगलं गोष्ट आहे की सासू सुद्धा आपल्या सुनेसाठी असा विचार करू शकते. म्हणून आपण म्हणू शकतो की तिला प्रामाणिक काळजी आहे रुथबद्दल. फक्त बोलायचं म्हणून बोलायचं असं नाहीये, पण प्रामाणिक ती काळजी करते आणि त्याबद्दल ती विचार पण करते. नाही तर आजकालच्या जगात आपण बघू शकतो, जर मुलगी कमवत असेल तर फक्तच मुलगी कमवत असेल, तसं बरेचसे उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. सगळीकडेच नाही, पण बरेचसे उदाहरण आपल्याला बघायला. आई वडील स्वतः तिच्या लग्नाचं काही बघत नाहीत की आपल्याला ती कमवून आणते आणि आपलं घर चालतंय, आपल्याला काही करावं लागत नाही, तर मग इथं तर सून आहे, ती बाहेर जाऊन काम करते आणि माझ्यासाठी आणते, मी बसून खाईल, तर असा विचार नामी करत नाही. पुढचं तिच्या गुणाकडे आपण वळूया, तर ती एक उत्तम सल्लागार आहे, उत्तम मार्गदर्शक आहे, किंबहुना ती रुथची गुरु आहे. आणि हे आपल्याला कुठं दिसतं, तर 3ऱ्या अध्यायाचं 2 ते 4 ह्या वचनात दिसतं. कारण इथे आपल्याला दिसतं की जेव्हा त्यांना त्यांचा वतन भाग हा मिळवून घ्यायचा आहे, विकायचा आहे आणि तो कुणीतरी घेतला पाहिजे, त्यांच्याच कुळामध्ये तो राहिला पाहिजे, ह्याच्यासाठी जेव्हा ती योजना करते, तर ती कसं पूर्णत्वास आणायचं ह्यासाठी ती रुथला सल्ला देते, तिचं मार्गदर्शन करते. आणि ती तिला काय सांगते 2 ते 4 ह्या वचनात, नाहण वाखण कर, चांगली वस्त्रे लेवून खळ्यात जा, बवाज सातू उफणणार आहे तर त्याच्या पायाशी नीज, मग तोच सांगेल तुला पुढे काय करायचं. इथे तिला आपण बघतो की तिला माहीत आहे की बवाज हा तिचा दूरचा नातेवाईक आहे आणि वेतन सोडवून घेण्याचा हक्क हा जवळच्या आप्ताला इस्रायलाच्या आज्ञेमध्ये आहे. म्हणून ती हे सगळा प्रयत्न करते की बवाज तो त्यांचा वेतन सोडवण्याचा हक्क
मिळवून घेऊ शकेल, म्हणजे त्यांचं नाव त्यांच्या समाजामध्ये राहू शकेल, ते नष्ट होणार नाही. आणि त्यासाठी ती रुथला सांगते की काय करायचं, काय नाही करायचं, कुठपत कसं हे करायचं. आणि जेव्हा ती अशी योजना करते तेव्हा तिला म्हणते पुढे बघाच तुला स्वतः सांगेल की काय करायचंय ते. पुढचं तिचं गुण आपण बघू शकतो की संरक्षणात्मक आहे. हे कुठे दिसतं आपल्याला तर 3ऱ्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये, जिथे ती नामी रुथला म्हणते, मुली या गोष्टीचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यंत तू स्वस्थ राहा, कारण आज तो मनुष्य ह्या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय राहायचा नाही. आता इथे आपण बघतो की रुथ ही बवाजाच्या खळ्यात जाऊन आलेली आहे आणि ती त्याच्या पायाशी होती. आणि जेव्हा बवाजने तिला बघितलं तेव्हा तो तिला म्हणाला की पहाट होईपर्यंत तू इथेच निजून राहा आणि मग नंतर तू घरी परत जा. पण तो तिला म्हणतो की तुझा वेतन सोडवण्याचा हक्क मला जरी असला तरी माझ्या आधी अजून एक जवळचा आप्त आहे, तर मी त्याला पहिलं विचारतो, जर तो सोडवून घेण्यास तयार असेल तर तो ते घेईल आणि नसेल तर ते मी घेईल. म्हणजे हे तो रुथला समजून सांग. मग तो तिला म्हणतो तू तुझ्या घरी तुझ्या सासूकडे परत जा. मग इथे ती परत आल्यानंतर जेव्हा तिने सगळी घडलेली गोष्ट आपल्या सासूला सांगितली, आता तिची सासू तिला सांग जा बाहेर जाऊन पुन्हा बघून काय करायचं, ती तिचं संरक्षण करते की जे काही घडलंय आता ते झालं, आता तू शांतपणे स्वस्थपणे इथे राहा, कारण बवाज ह्याचा निर्णय आज लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, काही ना काहीतरी तो निर्णय घेणार आणि ह्याचा तो शेवट करणार. म्हणून आपल्याला ती तिचं संरक्षण करते हे आपल्याला इथं दिसतं. पुढे आपल्याला तिचा पुढचा गुण जो दिसतो ती निस्वार्थी आहे, देणारी आहे, तिच्यामध्ये दानत आहे. आणि ते आपल्याला कुठे दिसतं तर 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात. इथे जे लोक बसलेले आहेत आणि बवाज त्याच्या जवळच्या आप्तास जे बोलत आहे ते आपण बघूया. बवाज जवळच्या आप्तास म्हणाला, नामी मोआब देशातून आली आहे, ती तुझा माझा बांधव अलीमलेक याच्या शेताचा वतनाचा भाग विकीत आहे. आपल्याला तर दिसतं की नामीच्या नावी अलीमलेखाचं शेत होतं, म्हणजे तिचा तो वतन भाग होता. आणि तिची सून ही पुढे आयुष्यात तिने तिचं स्थिरस्थावर करण्यासाठी, तिचं भविष्य चांगलं घडवण्यासाठी ती तिच्या नावे असलेल्या नवऱ्याची ती शेत जमीन, तो वतन भाग विकण्यासाठी तयार होते. हे तिची दानत आहे, हा तिचा निस्वार्थीपणा आहे. आज जर आपण आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर जमीन जुमला, शेती, पैसा अडका, धन दौलत ह्या गोष्टी अशा आहेत की लोकांच्या नजरा फिरतात, डोकं फिरतात, की लोक हावरे होऊन जातात, लोक दुसऱ्यांचा विचार करत नाही, एकमेकांना छळतात, त्यासाठी नाती तुटतात किंवा वैमनस्य निर्माण होतं. त्याचा कहरही इतका होतो की खून करतात एकमेकांचे, म्हणजे आपल्या आप्तांचेच घरातल्या घरात सुद्धा ह्या गोष्टी घडू शकतात. म्हणजे आपण बघतो की आई वडील वारसा हक्काने काही ना काहीतरी आपल्या लेकरांसाठी सोडून जातील, पण आजच्या जगात जर आपण अशी बरेचशी उदाहरणं बघतो जिथे लेकरं आई वडील जिवंत असतानाच त्यांच्या घरासाठी म्हणा, पैशासाठी म्हणा, शेतीसाठी म्हणा भांडण करतात, ते त्यांच्याकडून हिरावून घेतात आणि त्यांना वृद्धाश्रमात पोहोचवतात. तर अशी परिस्थिती आजकाल शिकलेल्या लोकांची असताना त्या काळामध्ये नामीचा हा विचार करणं की मी माझ्या स्वतःसाठी ती जमीन ठेवून स्वतःचं माझं व्यवस्थित बघून नाही, तर ती तो वतन भाग विकायची सुद्धा तयारी दर्शविते. म्हणजे रुथचं कल्याण होईल त्या ह्याने. हा एक खूप उच्च कोटीचा तिच्यातला सद्गुण आहे. स्वतःचा विचार न करता तिथे सुनेचा विचार करते, म्हणून मी तिला प्रेमातली माता म्हणते. तिच्या मनात प्रेम असल्यामुळेच ती हे वागू शकते. स्वतःच्या मुलांसाठी नक्कीच प्रेम असतं, पण सुनेसाठी, बाहेरून आलेली मूल, तिच्यासाठी आपल्या मनात हे प्रेम असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पुढे आपल्याला दिसतं की ती घराण्याचं नाम राखणे किंवा वारसा हक्क जपते, त्यासाठी ती धडपड करते आणि ते सुद्धा ती कायदेशीररित्या करते. म्हणजे कुठल्याही कारस्थान करून कुठली गोष्ट करत नाही, तर कायदेशीर रीतीने सगळ्या गोष्टी करते. हे आपल्याला कुठे दिसतं तर 4थ्या अध्यायाच्या 9व्या आणि 10व्या वचनामध्ये. तर इथे आपल्याला दिसतं की बवाजाने नामीच्या हातून वतन भाग विकत घेतलेला आहे. त्याने रुथ जी महलोनाची विधवा आहे तिला बायको करून घेण्यास तयारी दर्शविली आहे. कशासाठी?
तर मयतांचे नाव त्याच्या वतनात कायम राहावे, भाऊबंधातून किंवा गावाच्या वेशीतून नष्ट होऊ नये. म्हणजे अलीमलेक त्याचे मुलं जे आहे महलोन यांचं नाव त्यांच्या कुळात राहावं, त्यांच्या वतनात राहावं, त्यांच्या गावामध्ये राहावं, ते नष्ट होऊ नये म्हणून तो ते वतन भाग विकत घेतो. म्हणजे इथे आपण बघतो की ती घराण्याचं नाव सुद्धा राखते, तिच्या सुनेची तर काळजी घेतेच, तिचं भवितव्य घडवतेच, पण त्याबरोबर ती घराण्याचंही नाव राखते आणि ते सुद्धा कायदेशीर पद्धतीने. यासाठी लागणारे सगळं ज्ञान वगैरे तिच्याकडे आहे आणि त्याचा ती वापर योग्य प्रकारे करते. पुढे आपल्याला दिसतं की ती कर्तव्य दक्ष आहे किंवा ती तिची जबाबदारी पूर्ण करते. आणि हे आपल्याला कुठं दिसतं तर 4थ्या अध्यायाच्या 13व्या वचनात ती बोआज व रूथ यांचं लग्न लावून देते. आपल्याला दिसतं की ती पहिल्या अध्यायापासून खूप प्रेमळ आहे. ती तिच्या सुनांना सांगते तुमच्या घरी परत जा, किंवा रूथ परत तिच्या बरोबर आल्यानंतर ती तिची काळजी घेते. 3ऱ्या अध्यायात ती तिला म्हणते मला तुझ्यासाठी स्थळ बघायला पाहिजे. हे फक्त ती बोलत नाही पण ती करून दाखवते. तिचे शब्द ती कृतीत उतरवते. ती अशा गोष्टी घडवून आणते की जेणेकरून बोआज रूथला त्याची बायको म्हणून स्वीकारून घेईल आणि तो वतन भाग पण त्याचा हक्क तो मिळवून घेईल. म्हणून ती एक कर्तव्य दक्ष स्त्री आहे आणि ती तिची जबाबदारी पूर्ण करते. जशी काही ती तिची स्वतःची मुलगी आहे आणि तिला तिचं लग्न लावून देऊन तिला स्थिर स्थावर करायची आहे. आणि पुढे आपल्याला दिसतं की ती काळजी घेणारी आहे. जेव्हा तिची मुलं जिवंत होती तेव्हा ती आई म्हणून तिच्या मुलांची काळजी घेत होती. त्या मुलं गेल्यानंतर तिच्या सुनांची काळजी घेत होते. आणि 4थ्या अध्यायाच्या 16व्या वचनात आपल्याला दिसतं नामी ही ओबेदची दाई बनते. म्हणजे ती काळजी तिच्या नातवापर्यंत सुद्धा पोहोचवते. म्हणून ती काळजी घेणारी आई आहे. आणि सरतेशेवटी आपल्याला दिसतं की ती दैवी योजनाची परिपूर्ती करण्यास कारण ठरते. कारण आपण 4थ्या अध्यायाच्या 18 ते 22 वचनात जर बघितलं तर इथे आपल्याला वंशावळी दिलेली आहे. ही दाविदाची वंशावळी आहे. कारण ओबेद हे इशायाचे वडील आणि इशाय हा दाविदाचे वडील. आणि मग दाविदाच्या वंशातून पुढे ख्रिस्ताचा वंश. म्हणजे थोडक्यात रूथ हिला ख्रिस्ताच्या वंशात स्थान मिळवून देणं ही देवाची योजना. ती जरी बाहेरची असली तरी सुद्धा तिचा एकनिष्ठपणा, देवावरील प्रीती ह्यामुळे तिला तो आशीर्वाद दिला गेला. पण हे सगळं करण्यामागे किंवा कारणीभूत ठरणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजे नामी. आणि म्हणून ती प्रेमातली आई आहे की ती देवाची सुद्धा इच्छा पूर्ण करते आणि ती स्वतःच्या घराण्याचं नाव ख्रिस्ताच्या वंशावळीत सामील करण्यास ती परिपूर्णता करून घेते. तर आपण असं ह्या सगळ्या तिच्या गुण अवगुणांकडे आपण तिचे गुण जे आहेत ते तिच्या अवगुणांवर भारी पडतात. म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ही गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांचे जे बरोबर चुकीचे जे काही निर्णय होते, जरी त्यांनी देवाची आज्ञा मांडली किंवा आज्ञा मोडल्या तरी त्या सगळ्या गोष्टीतून देव आजही सगळ्या गोष्टींच्या कंट्रोलमध्ये आहे. त्या सगळ्याही त्याच्या हातात आहे. त्याला अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. म्हणून चांगल्या वाईट आपल्या सगळ्या निर्णयात आपल्या अपरिपूर्णतेतून सुद्धा तो त्याची योजना पूर्ण करतो. आणि तीच गोष्ट आपल्याला नामीच्या बाबतीत दिसून येते की त्यांनी या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घेतला आणि रूथ व नामी ह्या परत इस्रायलात परतल्या. मग इथं आपल्याला दिसतं की नामी ही विश्वासू होती आणि तिने तिचा विश्वास तिच्या सुनेपर्यंत पोहोचवला. वास्तविक तुम्ही दुसऱ्या देशात गेला किंवा जिथे तुम्हाला तुमच्या लोकांचा, तुमच्या देशाचा, तुमच्या देवाचा काहीच तर संपर्क नसेल तर त्यापासून लांब जाणं खूप सोपं असतं. आणि नामी एक स्त्री म्हणून जेव्हा नवरा गमावते, मुलं गमावते, तेव्हा तिला दुःख झालेलं आहे आपण दिसतं. ती काय म्हणतात देवाविरुद्ध बोलते हे सुद्धा आपण बघतो. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती विश्वास आपला सोडत नाही आणि तो तिची सून हेच तिचं बघते. आपण बऱ्याच आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो, सांगण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याच आपण असं अनुभवतो की मुलं ऐकतीलच असं नाहीये. पण आपण जसं वागतो त्याप्रमाणे मुलं कधी ते उचलून घेतील हे आपण सांगू शकत नाही. तसंच रूथने आपल्या सासूचा विश्वास बघितला. तिने पाहिलं की तिचा देव काय काय करू शकतो म्हणून ती त्या गोष्टींवर विश्वास ठेवते. म्हणून आपण म्हणू शकतो की नामी ही एक विश्वास तिच्या सुनेला देणारी अशी आई होती. तिने ती देवाची प्रीती तिच्या सुनेपर्यंत पोहोचवली. प्रीतीतली आई, प्रेमात असलेली आई असं आपण तिला म्हणू शकतो.
की तिने फक्त तिला आपल्या देवाची ओळख नाही करून दिली, तिने तिला तिच्या लोकांकडे आणलं, आजूबाजूला तिने मार्गदर्शन दिलं की बाबाशी तिचे जेव्हा कसं व्यवहार करायचा याबद्दल तिने तिला सूचना दिल्या आणि तिला स्थिर सावर केलं. तिला एक घर मिळवून दिलं, ज्या घरामध्ये तिला प्रेमळ नवरा मिळेल, जिला घरामध्ये तिचं नाव कायम राहील. या सगळ्या गोष्टी तिने बघून घेतल्या. म्हणून एक सासू सुनेसाठी असं तेव्हाच करू शकते जेव्हा तिच्या मनात प्रेम असणार, देवाची प्रीती असणार. आणि इथे आपल्याला दिसतं की नामीच्या हृदयात ही देवाची प्रीती ठासून भरलेली आहे आणि त्याच प्रीतीची गरज आज आपल्याला आहे. तर आज आपण विश्वासणारे जे म्हणतो त्या विश्वासणाऱ्या आपण प्रेमात असलेल्या माता बनू शकतो का? आपण तो आपल्यात बदल आणू शकतो का? कारण एक जरी कुटुंब असं आपण वागलो आणि लोकांनी ते बघितलं तर त्यांना आपल्यात आणि दुसऱ्या परिवारात हा फरक दिसेल आणि त्या फरकामुळे आपण त्यांना सांगू शकतो की देवाने आम्हावर प्रीती केली म्हणून आम्ही ती प्रीती दुसऱ्यांवर करतो. हाच फरक आहे आपल्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये. मग विश्वासणारे म्हणून आपण आजच्या जगात हा बदल घडवून आणण्यासाठी आपली तयारी आहे का? आपण प्रेमात असलेली माता आवडण्यासाठी तयार आहोत का? माता म्हणते म्हणजे फक्त स्त्रियांनीच करायला पाहिजे असं नाहीये, ते तिथे पिता हे पण करू शकतात. म्हणजे आपल्या घरामध्ये आपण ती प्रीती आणू शकतो का? आई वडील, बहीण भाऊ, सासू सुना, जावया नंदा ह्या सगळ्यांच्या नात्यांमध्ये आपण ती प्रीती आणू शकतो का? आपण आपला वेगळेपणा टिकवू शकतो का? हे आपल्याला आज विचार करायचा आहे. विशेष करून आपल्या लेकरांसाठी आपण नेहमी म्हणतो आपल्याला त्यांच्यासाठी घर बनवून ठेवायचंय, पैसा ठेवायचा, शिक्षण, उच्च शिक्षण द्यायचंय, खायला प्यायला द्यायचंय. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आपल्या लेकरांसाठी काही ना काहीतरी ठेवून जाणं, त्यांना स्थिर सावर करणं. पण आपण आपल्या लेकरांना काही गोष्टी द्यायची गरज आहे जे दुसरे नाही देऊ शकणार आहेत. आणि काय? सर्वात प्रथम आपण त्यांच्यामध्ये काही मूल्ये रुजवली पाहिजे, अंतर्भूत केली पाहिजे. आणि ती मूल्य म्हणजे कोणती? तर सर्वात प्रथम देवाला प्रथम स्थान देणं हे आपण आपल्या लेकरांना शिकवायला पाहिजे की कुठलीही गोष्ट, तुमचं कुठलंही नातं असू द्या आणि कुठलीही गोष्ट असू द्या, सर्वप्रथम आपण देवाला स्थान दिलं पाहिजे. जेव्हा आपण देवाला प्रथम स्थान देतो तेव्हा तो आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो, आपल्या कल्पना पलीकडे आपल्याला आशीर्वाद देतो. आपण विचार केला नाही त्या गोष्टी आपल्याला तो देतो. पण हे आपण फक्त लेकरांना शिकवायचं नाहीये, त्यासाठी आपण त्याला स्थान द्यायचं आहे. दुसरी गोष्ट, आपण निरंतर प्रार्थना केली पाहिजे. आपण पूर्ण पवित्र शास्त्रात बघतो जे असाधारण व्यक्ती दाखवल्या आहेत, व्यक्तिमत्व दाखवले, ते फक्त प्रार्थनेमुळे शक्य होते. हे फक्त आणि फक्त प्रार्थनेमुळे शक्य होऊ शकतं. म्हणून आज आपण माता म्हणून गुडघ्यावर जाऊन आपल्या लेकरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. कारण देव हा प्रार्थनेचं उत्तर हा आणि आमीन मध्ये देतो. पण आपण प्रार्थना केली पाहिजे. फक्त मागायला नाही पाहिजे, आपण देवाचे धन्यवाद सुद्धा केले पाहिजे, आभार प्रदर्शन सुद्धा केलं पाहिजे. आणि ह्याची आज आपल्याला नितांत गरज आहे. पुढे आपण त्यांच्यासाठी आदर्श बनलं पाहिजे की आपण फक्त बोलणारे असू नये पण करणारे असावेत. आपण फक्त हे कर, ते कर, असं कर, तसं कर, हे वाच, ते वाच नाही. तू प्रार्थना कर नाही, पहिले आपण प्रार्थना केली पाहिजे. तू विश्वास ठेव, पहिले आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपण कसे वागतो हे आपले लेकरं आपल्याकडून शिकतील, आपण न शिकवता शिकतील. आणि हेच सगळ्यात उत्तम दान आपण आपल्या लेकरांना देऊ शकतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे फक्त उपदेश करण्यामध्ये नाही पण आचरणात आणणारे असावे. जेव्हा आपण आपल्या आचरणात आणू तेव्हा आपल्याला लेकरं प्रश्न विचारणार नाही. कारण आजकालची मुलं खूप हुशार आहेत. ते म्हणतील की तू मला सांगते तू चर्चला तू का नाही जात, असं होऊ नये. तू प्रार्थना कर म्हणते तू का नाही करत. तर आपल्या मुलांना आपल्या वागण्यामधून देव दिसला पाहिजे, प्रीती दिसली पाहिजे, प्रार्थना दिसली पाहिजे, त्याला प्रथम स्थान देणं दिसलं पाहिजे. आणि जेव्हा या गोष्टी घडतील तेव्हा आपली मुलं सुद्धा, साधारण मुलं सुद्धा देवाच्या कृपेने असाधारण कार्य करतील, देवाच्या राज्यासाठी असाधारण कार्य करतील. आणि प्रत्येक आई वडिलांना तेच हवं असतं. आणि म्हणून पवित्र शास्त्रात वचन आहे, नीतिसूत्रेचा 22वा अध्याय 6वं वचन काय सांगतं? मुलांच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्याच्यापासून परावृत्त होणार नाही. म्हणून आज ही काळाची गरज आहे. लहानपणापासूनच आपण लेकरांना उत्तम ते ज्ञान, उत्तम ते शिक्षण, देवाचं भय, देवाच्या वचनाचं ज्ञान हे देण्याची खूप गरज आहे. आणि ही जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून काय, आपण प्रीतीतील, प्रेमातील माता, प्रेमातील पिता, प्रेमातील कुटुंब असं आपण बनण्याची तयारी आहे का? त्यासाठी आपण प्रयत्न करूयात का?
देव करो आपणा प्रत्येकाला त्याच्या वचनाच्या द्वारे आशीर्वाद मिळो. प्रत्येकाचे कुटुंब, मित्र, परिवार हे देवबाप यांना संरक्षण लाभू देव, सुरक्षित राहू द्या आणि आशीर्वादित असू द्या. धन्यवाद. सिस्टर रश्मी, या सुंदर संदेशाबद्दल तुमचे मनापासून आभार. शालोम. कसे आहात तुम्ही सर्व? प्रभूची स्तुती असो. आज पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना या माध्यमातून भेटता आलं. आजची भक्ती, आजचं वचन तुम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं झालं आहे असा माझा विश्वास आहे. आज आपण पुन्हा एकदा मातृदिनाचा, मदर्स डेचा संदेश ऐकला. खरं म्हणजे सिस्टर रश्मी त्रिभुवन यांनी मागच्या वेळेसच हा संदेश तयार केला होता, परंतु तो अपलोड करण्यामध्ये आम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम्स आले आणि त्यामुळं आम्हाला हा संदेश मागच्या रविवारी भक्तीमध्ये घेता आला नाही. परंतु मी त्यांना सांगितलं की आम्ही नक्कीच हा संदेश वापरू आणि म्हणून आजच्या भक्तीमध्ये आपण सिस्टर रश्मी त्रिभुवन यांचा हा संदेश वापरलेला आहे आणि अतिशय सुंदर संदेश त्यांनी आपल्याकडे आणलेला आहे. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो आणि त्यांचा मी अतिशय आभारी आहे. सिस्टर रश्मी त्रिभुवन या UBSमध्ये माझ्या स्टुडंट होत्या. त्या अगोदर UBSमध्ये थिओलॉजीचा अभ्यास करण्या अगोदर 14 वर्ष त्यांनी पुण्याच्या डॉन बॉस्कोमध्ये टीचर म्हणून काम केलं. अतिशय यशस्वी अशी त्यांची कारकीर्द होती शिक्षक म्हणून. परंतु त्यांनी वचनाचा अभ्यास केला आणि मग त्यानंतर प्रभूनं त्यांना दुबई या ठिकाणी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका चांगल्या एक्झिक्युटिव्ह पोस्टवर काम करण्याची संधी दिली आणि गेले 13 वर्ष त्या ठिकाणी ते आहेत आणि त्यांनी अनेक देशांना भेटी दिलेल्या आहेत आणि प्रभू त्यांचा उपयोग करून घेत आहे. याबद्दल आम्ही मनापासून प्रभूला धन्यवाद देतो. रश्मी त्रिभुवन चांगल्या गायिका आहेत. त्यांनी स्वतःच्या 3 CD काढलेल्या आहेत, अल्बम काढलेले आहेत, म्युझिक अल्बम, 2 हिंदीमध्ये आणि 1 मराठीमध्ये. आणि म्हणून प्रभूच्या या सेविकेबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो आणि माझा विश्वास आहे की आम्हा सर्वांना त्यांच्या वचनाच्या सेवेद्वारे आशीर्वाद मिळालेला आहे आणि इथून पुढे सुद्धा प्रभूने त्यांचा उपयोग करून घ्यावा. ते आमच्या प्रेयर पार्टनर्स आहेत, आम्हाला ते सपोर्ट करतात, त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो आणि प्रभूमध्ये त्यांचे मनापासून उपकार मानतो. आज 16 मे आमच्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज आमचे बंधू पीटर आणि त्यांची पत्नी सारा यांचा आज विवाहाचा वर्धापन दिन आहे, वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. तर आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी म्हणतो. वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा आणि आमच्या प्रार्थना त्यांच्यासाठी आहेत. पीटर आणि सारा यांना 2 मुलं आहेत. त्यांचा मुलगा लूक, ज्याला आम्ही जॉय म्हणतो, तो आपली पत्नी जेनिफर हिच्यासह अमेरिकेमध्ये राहतो. त्यांना 2 मुली आहेत, ईडन आणि रायलिन. आणि पीटरप्रमाणेच त्याचा मुलगा हा सुद्धा साऊंड इंजिनियर आहे आणि एका चर्चमध्ये तो साऊंड इंजिनियरचं काम करतो. पीटर आणि सारा यांची कन्या जरुषा हिनं मास मीडियामध्ये MA केलं आहे आणि ती अध्यापनाचं काम करते आणि इतर अनेक बाबतीमध्ये ती अतिशय टॅलेंटेड आहे आणि मुंबईमध्ये ती काम करते. या कुटुंबाची आपण आपल्या प्रार्थनेमध्ये जर आठवण ठेवा. शेवटी आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी सुंदर संधी तू आम्हाला दिलीस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तुझं जे सत्य तू तुझ्या वचनाद्वारे आम्हाला प्रगट केलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. या सत्यामध्ये चालण्यास, तुझ्या आज्ञा पाळण्यास प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आम्हा प्रत्येकांचा उपयोग तुझ्या साक्षीसाठी होऊ दे.
आणि आज पुन्हा एकदा आम्ही आमच्या सर्व मातांसाठी प्रार्थना करतो. प्रभू, आमच्या मातांबद्दल आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. आमच्या आईनं आमच्यावर जे संस्कार केले आहेत, आमच्यासाठी जो त्याग केला आहे, आमच्यावर जे प्रेम तिने दाखवलं आहे, त्या सर्व गोष्टींबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. आज पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करतो प्रभू की आमच्या आईवर तुझा आशीर्वाद पाठव. जे आमची आई आमच्याबरोबर आहे त्या आईबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि ज्या आमची आई आमच्याबरोबर नाही प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आमच्या आईनं जे शिक्षण आम्हाला दिलेलं आहे त्या मार्गावर आम्ही चालावं, त्या प्रकारचं आमचं वर्तन असावं, यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. आजच्या भक्तीमध्ये ज्या सर्व बंधू बहिणींनी भाग घेतला, गीतं गायली, वचन वाचलं, त्या सर्वांबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही सर्व प्रभू स्वतःला तुझ्या हातानं सोपवतो. आज विशेष रीतीनं तुझ्या पवित्र मेजामध्ये सहभागी होत असताना तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला चालव आणि हा विधी आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादाचा कर, अशा मी तुला प्रार्थना करतो. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय, आमेन. आपण आम्हाला ह्या शुभेच्छा देत आहात आणि आमच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवत आहात, याबद्दल मनापासून तुमचे आभार. प्रियांनो, आता वेळ झाली आहे प्रभुभोजन घेण्याची. चला तर आपण तयारीनिशी प्रभुभोजनामध्ये सहभागी होऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू येशूच्या पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो. प्रभू येशूची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे, आमेन. प्रियजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, परमेश्वर आपला प्रभू आहे आणि तोच एकमेव देव आहे. त्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण आत्म्याने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने तू प्रेम कर. ही सर्वश्रेष्ठ आज्ञा आहे. दुसरी महत्वाची आज्ञा ही की स्वतःवर करतस तसेच इतरांवरही तू प्रेम कर. यांच्यापेक्षा इतर कोणती आज्ञा श्रेष्ठ नाही. आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवून देवाने मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पापांपासून मुक्त करावे
स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देव बापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केले म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवे जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी आणि तुझ्या नावाचं गौरव करावं असं तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देवो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकार स्तुती असो. प्रभूमधील प्रियजन हो, संत पौलाने करिंदकरांना लिहिलेल्या पहिल्या पत्रात या पवित्र संस्काराच्या संस्थापनेविषयी निवेदन दिले आहे. ते आपण लक्ष देऊन ऐकूया. प्रभूकडून मला जे समजले तेच मी तुम्हाला सांगितले आहे. ते असे की ज्या रात्री प्रभू येशूला विश्वासघाताने धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने हातात भाकर घेऊन देवाचे आभार मानले आणि ती मोडून म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करीत जा. मग भोजन झाल्यावर हातात प्याला घेऊन त्यानं म्हटलं, हा प्याला म्हणजे माझ्या रक्ताने अस्तित्वात आलेला नवा करार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही यातून प्याल तेव्हा तेव्हा माझ्या स्मरणार्थ हे करा. म्हणून जेव्हा जेव्हा आपण ही भाकर खातो आणि या प्यालातून पितो, तितके वेळा आपण प्रभूच्या बलिदानाची तो परत येईपर्यंत घोषणा करीत असतो. आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत. एकाच आत्म्याने आपल्या सर्वांचा बाप्तिस्मा झाल्यामुळे आपण एक देह झालो आहोत. तेव्हा आपापसात शांती आणि सामंजस्य राहून आपली प्रगती होईल, या गोष्टीचा आपण पाठपुरावा करू. प्रभूची शांती तुम्हाला सर्वदा लाभो. प्रियजन हो, हा मेज आपल्यासाठी सिद्ध केला आहे आणि आपण या मेजामध्ये सहभागी होत असताना जर आपली काही अर्पण असतील, आपलं काही दान असेल जे आपल्याला प्रभूच्या कार्यासाठी द्यायचं असेल, तर आपण ते सुद्धा समोर ठेवू शकता आणि आपण ही प्रार्थना सर्व मिळून एकत्र करूया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू अखिल विश्वाचा निर्माण करता आहेस. तुझ्यापासूनच आम्हाला सर्व काही मिळत असते. जे तुझं आहे त्यातूनच ही अर्पण आम्ही तुला सादर करीत आहोत. तुझ्या नामाच्या गौरवासाठी आणि तुझ्या लोकांच्या कल्याणासाठी या दानार्पणांचा तसेच या भाकरीचा आणि द्राक्षरसाचा उपयोग होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, तुझा पुत्र आमचा तारक येशू ख्रिस्त याच्या प्रित्यर्थ आमचे स्तवन तुला मान्य हो. आम्ही त्याच्या आज्ञेचे पालन करून आणि त्याचे अनुकरण करून हा विधी संपन्न करीत आहोत. कारण ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देऊन म्हटले, घ्या, खा, तुमच्यासाठी मोडलेलं हे माझं शरीर आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.
त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, विशुपकार स्मरण करून त्यांना दिला आणि त्यांना म्हटलं, तुमच्यासाठी अनेकांच्या पापक्षमेसाठी सांडलं जाणारं हे माझं रक्त आहे. माझ्या स्मरणार्थ हे घ्या. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करत आहोत. क्रुसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून झालेले त्याचे पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही त्याची घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. ख्रिस्ताने मरण स्वीकारले, ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले, ख्रिस्ताचे पुनरागमन होणार आहे. ख्रिस्तच आमचा थोर महायाजक आहे. त्याच्याद्वारे आमचा हा धन्यवाद रूपी व स्तवनरूपी यज्ञ तू स्वीकार. हे गौरवी प्रभू, तुझ्या समक्षतेत या समर्पित भाकरीचे व द्राक्षरसाचे आम्ही सेवन करू, तेव्हा तुझ्या आत्म्यानं तू आम्हाला नवजीवन दे, तुझ्या प्रीतीनं आम्हाला नवा उत्साह दे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याशी एकदेह होऊन आम्हाला राहू दे. हे सर्व समर्थ देवबापा, आम्ही ख्रिस्तासमवेत, ख्रिस्ताठायी आणि ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुझी आराधना करतो. स्वर्गात तुझ्या सान्निध्य असणाऱ्या आणि पृथ्वीवर तुझ्या सान्निध्याचा अनुभव घेणाऱ्या संत जनांबरोबर तुझे अखंड स्तवन करीत आम्ही म्हणतो, मान व महिमा, गौरव व सामर्थ्य सदा सर्व काळ तुझीच असोत. आमेन. ख्रिस्ताच्या शरीराशी संयुक्त राहण्यासाठी आम्ही भाकर मोडत आहोत. एका ख्रिस्त शरीराचे अवयव असल्यामुळे आम्ही एक भाकर वाटून घेत आहोत. आशीर्वादित केलेला हा प्याला ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता आहे. त्याचे जीवन आमच्या ठायी आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये जगतो. आमेन. प्रभुभोजन घेण्या अगोदर आपण नम्र होऊया आणि लीनतेची ही प्रार्थना आपण करूया. हे दयाळू प्रभू, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आपण जे सर्व प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, प्रभू येशूच्या नावामध्ये जर तुम्ही बाप्तिस्मा घेतला आहे, तर आपल्या सर्वांना या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, या प्रभू भोजनामध्ये भाग घेण्यासाठी प्रेमाचं आमंत्रण करतो. श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने व उपकार स्मरण करत त्याला आपल्या अंतःकरणामध्ये सामावून घ्या. तुमच्यासाठी मोडलेलं हे ख्रिस्ताचं शरीर आहे. त्याच्या स्मरणार्थ हे घ्या. आपण सर्व एकत्र घेऊया. प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं पवित्र रक्त वधस्तंभावर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सांडलं. त्याच्या स्मरणार्थ आपण या प्याल्यातून एकाच वेळेस
सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचं आणि रक्ताचं आध्यात्मिक अन्न भरवलंस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आपलं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक लेकराबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खाली वर, तो बाप पुत्र आत्मा जा, त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा. प्रभूची शांती तुम्हा सर्वांसह असो. आमेन. प्रियांनो, आजच्या उपासनेमध्ये तुम्हाला प्रभूचा आशीर्वाद मिळाला आहे ही आमची खात्री आहे. हा आशीर्वाद आपल्यापर्यंत ठेवू नका. आपल्याबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना ही लिंक पाठवा आणि त्यांनाही या उपासनेचा आनंद मिळू द्या. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.